नमस्कार मित्रांनो, मी माधुरी. आदिवासी विकास विभागाची ऑनलाईन परीक्षा ॲपटेककडून घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये गणिताचे प्रश्न नेमक्या कोणत्या धर्तीवर आणि कसे विचारले जाऊ शकतात, ते आज आपण पाहणार आहोत. आजच्या स्पेशल सेशनमध्ये आपण ॲपटेक पॅटर्ननुसार गणिताचे अत्यंत महत्त्वाचे आणि अतिसंभाव्य प्रश्न अगदी सोप्या ट्रिक्सने सोडवणार आहोत. जर तुम्ही आदिवासी विकास विभागाची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता थेट प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. अ ते ब अंतर 1755 किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 30 मिनिटे लागतात. तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल? आता हे जे प्रश्न आहेत ते IBPS TCS पॅटर्ननुसार मी निवडलेले आहेत. कारण आदिवासी विकास विभाग ही जी एक्झाम आहे, चौकीदार पदाची जी एक्झाम होणार आहे उद्यापासून, ती एक्झाम आहे ती ॲपटेक या कंपनीकडून घेतली जाणार आहे. आणि ही ॲपटेक जी कंपनी आहे ती सेम TCS IBPSचाच पॅटर्न फॉलो करते. म्हणजे TCS IBPS या कंपन्या जसे प्रश्न तयार करतात, जशी प्रश्नावली असते त्यांची, तोच पॅटर्न या कंपनीकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे विकास विभाग चौकीदार पदाची जी भरती होणार आहे, त्यामध्ये आपल्याला वेगळे असे काही प्रश्न दिसण्याची शक्यता नाही. म्हणजे जे आपण MPSCमध्ये करतोय, जे आपण शिक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, हेच प्रश्न आता उद्याच्या एक्झाममध्ये रिपीट होणार आहेत. चला बघूया प्रश्न क्रमांक 1. अंतर किती दिलेलं आहे? 1750 दिलेलं आहे. अंतर दिलेले आहे 1000. आता हे प्रश्न आता तुमची एक्झामला उद्या तुम्ही बसणार आहात, म्हणजेच तुमची तयारी झालेली असणार आहे. हे प्रश्न काय करा, होल्ड करा, व्हिडिओ होल्ड करा आणि स्वतः सॉल्व करा. ओके. तर अंतर आहे 1755 किलोमीटर. वेळ किती लागतोय? वेळ लागतोय 22 तास 30 मिनिटे. आता आपली उत्तरं कशामध्ये आहेत? किलोमीटर पर हॉवरमध्ये आहेत. आणि वेळ आपल्याला कशामध्ये दिलाय? मिनिटामध्ये दिलाय. तो आपल्याला काय करावं लागेल? हॉवरमध्ये करावं लागेल. म्हणजे 22 तास बरोबर दिलेला आहे त्याने. पण ही 30 मिनिटं काय दिलेली आहेत आपल्याला त्याने? मिनिटामध्ये दिलेलं आहे. त्याचं आपल्याला तासामध्ये कन्व्हर्जन करताना आपण काय करतोय? 30/60 करतोय. म्हणजे 1/2. म्हणजेच काय? 22.1/2. आता हेच कसं लिहू आपण? 22.1/2. 22 दुनी 44 आणि 1 45. 45/2 तास. आता अंतर आहे, वेळ आहे. वेळ फाइंड करायचा आहे इथं आपल्याला. अंतर भागिले वेळ. 1755 भागिले 45/2. 1755 गुणुले 2/45. 5 9 45. 5 त्रिक 15. 5 5 25. 5 एके 5. 9 त्रिक 27. 9 9 81. 78 किलोमीटर पर हॉवर. पर्याय हे आपलं फायनल उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल 78 किलोमीटर पर हॉवर. अशा प्रकारचे एक्झाम्पल थोडे सिंपल दिसतात, पण आज जे आपण सॉल्व्ह करूया, मुलांना काय करता येत नाही की 30 मिनिटांचं कन्व्हर्जन करून हा फ्रॅक्शन मिळवता येत नाही. ही इथं महत्त्वाची स्टेप आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2. 3 नळ A, B, C टाकी 6 मिनिटात भरतात. 10 मिनिटात नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 80 मिनिटात भरतात. तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल? असा प्रश्न आहे. अगदी डिटेलमध्ये हा क्वेश्चन आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट या टॉपिकबद्दलच्या यामध्ये क्लिअर होतील. 3 नळ A, B, C टाकी 60 मिनिटात भरतात. म्हणजे A, B, Cची आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे. इफिशियन्सी किती दिलेली आहे? 60. आपण कसं लिहितो इफिशियन्सी? 1/60. 10 मिनिटानंतर नळ C बंद केला. ओके. हेच काय असणार आहे? A, B, Cने एकत्र 10 मिनिटं काम केलेलं आहे. कोणत्या इफिशियन्सीने? 1/60 आणि 10 मिनिटे काम केलेलं आहे. ओके. आता इथे आपल्याला नेहमीचा आपला फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. या टॉपिकवरचा कोणताही कठीणात कठीण प्रश्न असेल, तो या एका फॉर्म्युल्यावर आपण सोडवू शकतोय. हा फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर या चॅप्टरमध्ये काहीही अवघड नाही. इफिशियन्सी बरोबर वर्क भागिले काय असतं? इफिशियन्सी बरोबर वर्क डिवाइड डेज किंवा तुमचे काय तास असतील तेच असतात. ओके. दिवस. आता इथे आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे 1/60
आणि डेज किंवा टाईम दिलेला आहे किती 10 मिनिट्स. त्यावरून आपण वर्क काढू शकतोय बरोबर. तर 10 इकडे डिवाइड आहे, इकडे इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल, वर्क आलं 1/6. आता 1/6 एवढं वर्क कंप्लीट झालेलं आहे. शिल्लक वर्क काय असणार आहे, शिल्लक जे काम असणार आहे, शिल्लक काम 1 - 1/6 5/6. इथे आपला 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ओके. आता पुढे काय सांगितलंय, ए व बी नळ ती टाकी 80 मिनिटात भरतात. म्हणजेच पुन्हा काय दिलेलं आहे त्यांनी, टी दिलेला आहे 80 मिनिट. ओके. आणि आपल्याकडे काम आहे उरलेली ती टाकी ए बी 80 मिनिटात भरतात. पुन्हा हाच फॉर्म्युला यूज करतोय आपण, इफिशियन्सी बरोबर वर्क डिवाइड टाईम. टाईम वर्क आहे 5/6 आणि टाईम आहे 80. म्हणजेच काय 5/6 गुणुले 80 असं लिहू शकतोय आपण. 5 एके 5, 5 सक 30, 1/96. इफिशियन्सी कशाची आली, ए प्लस बीची इफिशियन्सी आली. म्हणजेच ए बी ती टाकी 96 मिनिटात भरू शकतात. ओके. आता आपल्याला सीचं काढायचं आहे. सीची इफिशियन्सी कसं काढतोय आपण, तर ए प्लस बी प्लस सी मायनस ए बी करू शकतोय. ए प्लस बी प्लस सीची काय 1/60 मायनस 1/96. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा, 96 वजा 60 भागिले 60 गुणुले 96, 36 भागिले 60 गुणुले 96, 6 गुणिले 10 60, 6 गुणिले 7 36, 6 एके 6, 6 6 1/160. म्हणजेच सीची इफिशियन्सी काय असेल 160. सी एकटा ती टाकी भरू शकेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल 160. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. इथे जर तुमच्या या प्रश्नासाठी जर थोड्या जरी कन्सेप्ट यामध्ये क्लिअर झाल्या असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 3. जर हा सेम प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2चे लॉजिक जर तुम्हाला व्यवस्थित समजले असेल तर हा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. तर प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा, 2 नळ एक टाकी 15 मिनिट व 18 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 10 मिनिटात भरेल. आता ए नळाची इफिशियन्सी त्यांनी दिलेली आहे. क्वेश्चन होल्ड करा आणि तुम्ही सॉल्व्ह करून बघा की तुम्हाला तो क्वेश्चन येतोय का, जमतोय का ते पहा. 2 नळ एक टाकी, ए हा नळ 15 मिनिटात भरतोय, बी हा नळ 6 मिनिटात भरतोय. दोन्ही नळ एकत्र सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 10 मिनिटात भरेल. आता पहिला नळ आपल्याला काय करायचा आहे, चालूच ठेवायचा 10 मिनिटं बरोबर. म्हणजेच टाईम दिलेला आहे त्याचा किती 10 मिनिट. इफिशियन्सी दिलेली आहे ही आणि काय दिलेला आहे टाईम दिलेला आहे. वर्क फाइंड करू शकतोय आपण. फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिलेला, इफिशियन्सी बरोबर वर्क अपॉन टाईम. आता वर्क काय आहे ते काढायचं आहे आपल्याला. टाईम आहे 10, इफिशियन्सी 1/15. म्हणजेच 10 इथे डिवाइड आहे, इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे वर्क काय 2/3 एवढं कंप्लीट झालेलं आहे. ओके. आता शिल्लक काम किती असणार आहे, शिल्लक काम किती असणार आहे 2/3. 1 - 2/3 म्हणजेच किती 1/3 एवढं वर्क शिल्लक असणार आहे. हे असणार आहे वर्क. काय मिळते, काय करूया आपण, आपल्याला इथे बीची इफिशियन्सी आहे, बीची इफिशियन्सी आहे 1/18. वर्क शिल्लक किती आहे 1/3. म्हणजे वेळ किती लागतोय हे बघूया आपण. आपल्याला माहिती आहे इफिशियन्सी आपण हाच फॉर्म्युला यूज करतोय. इथे आपल्याला टी फाइंड करायचं आहे. इफिशियन्सी किती आहे 1/18, डब्ल्यू आहे 1/3 डिवाइड टी. आता हेच आपण कसं लिहितोय 1/3 लिहू शकतोय 1/18. टी इथं कसा येईल 18 इकडे मल्टिप्लाय होईल डिवाइड 3 आणि टी या बाजूला घेतलेला आहे आपण. म्हणजे 6 मिनिट आपलं उत्तर असेल. आणि हा जो 10 मिनिटाचा टाईम दिलेला आहे त्याने तो पूर्ण टाकी भरण्याचा दिलेला आहे. आणि त्याने इथं काय विचारले, दुसरा
नळ किती वेळानंतर बंद करावा. म्हणजे 6 मिनिटापर्यंत ए प्लस बी दोघे काम करणार आहेत, बरोबर आहे. 6 मिनिटं दोघे काम करणार आहेत आणि हे 4 मिनिटं जे असणार आहेत ते फक्त ए काम करणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल 6 मिनिट. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 4, एका 60 लिटर मिश्रणातून दूध आणि पाणी आहे, त्यात 10% पाणी आहे. मिश्रणातील पाणी 20% करण्यासाठी किती पाणी टाकावे लागेल असा प्रश्न आहे. लॉजिक वापरून हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. तर एका 60 लिटर मिश्रणातून दूध आणि पाणी आहे. ओके, 60 लिटर मिश्रण, 10% पाणी आहे त्यामध्ये. 10% 60च्या म्हणजे किती असणार आहे? 6 लिटर हे पाणी असणार आहे, बरोबर. पाणी असणार आहे 6 लिटर आणि दूध असणार आहे 54 लिटर. दोघांचे ॲडिशन 60 होईल. आता मिश्रणातील पाणी 20% करायचं आहे आपल्याला. इथं पाणी वाढवायचं आहे, उलट विचार करायचा. ज्यावेळी मिश्रणाचा प्रश्न येतोय त्यावेळी उलट विचार करायचा नेहमी. तर इथं पाणी 20% करायचं आहे, म्हणजे पाणी टाकावे लागेल असं त्यांनी विचारलं. म्हणजे दूध टाकायचं आहे का? नाही. म्हणजे 54 म्हणजे 80% लिहू शकतोय आपण. तर 20% बरोबर किती? 54 गुणुले 20 भागिले 80. 13.5 लिटर आपलं उत्तर आलं. ओके, 20% म्हणजे 13.5 आणि आपल्याकडे पाणी किती आहे? 6 आहे. म्हणजेच 13.5 वजा सुरुवातीचे 6 आहे, म्हणजेच काय? 7.5 लिटर पाणी आपल्याला त्यामध्ये अजून ॲड करावं लागणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. अशा प्रकारचे मिश्रणाचे प्रश्न TCS, IBPS पॅटर्नमध्ये बसतात आणि ते प्रश्न विचारले जात आहेत. ओके, चला वळूया पुढच्या प्रश्नाला. तर एका ठराविक रकमेवरती दुसऱ्या वर्षाचे मिळालेले व्याज 7,540 असेल आणि वार्षिक आकारणीनुसार प्रतिवर्ष व्याजदर 16% असेल, तर ती रक्कम किती? क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इथं हे इथून वर्ष स्टार्ट होतंय, हे पहिलं वर्ष इथं संपेल, दुसरं वर्ष इथं संपेल. म्हणजेच काय सांगितलं इथं? व्याज काय किती मिळणार आहे? 7,540 व्याज मिळेल आणि वार्षिक आकारणीनुसार वर्ष व्याजदर किती आहे? 16% आहे. म्हणजेच इथं जी असणार आहे रक्कम ती एक्स असेल असं समजूया. म्हणजे पहिल्या वर्षानंतरची असणार आहे ती एक्स असणार आहे आणि त्यावरती 16% म्हणजेच काय असणार आहे? 7540. हेच आपण कसं लिहितोय? एक्स इंटू एक्स गुणुले 16/100 बरोबर 7,540. आता इथे 7,540 भागिले किती होईल? 16. किती? 16 64. 11 शिल्लक राहिले. 16 सत्ते 112. 16 एके 16 राहिले किती? 4. 16 दोन्ही 32 आणि 16 पंचे 80. 47,125 रक्कम पहिल्या वर्षानंतर असणार आहे. ओके, आता ही 47,125 ही रक्कम असणार आहे. त्यामध्ये आपल्याला फाइंड कोणती करायची? सुरुवातीची, म्हणजे इथे x1 मानूया आपण, बरोबर. तर ही रक्कम आपल्याला फाइंड करायची. ओके, आता आपल्याला इथे रक्कम कोणती मिळाली? x. ही असेल x, बरोबर. x बरोबर x1 प्लस म्हणजे ही रक्कम आणि त्याच्यावर मिळालेलं व्याज किती टक्क्यांनी? 16% मिळालेलं व्याज. आता हे कसं? आपण x1 इथे कॉमन घेतोय आणि 1 प्लस 16 डिवाइड 100 करतोय. म्हणजे x1 116, 100 तिरकस गुणाकार करतो इथं. 100 अधिक 16 116 भागिले 100 आणि आपल्याला x आपल्याकडे आहे 47,125. हे काय होईल? x1 फाइंड करायचं आहे. त्यांनी काय सांगितलं? सुरुवातीची रक्कम, ती रक्कम फाइंड करायची आपल्याला. म्हणजेच काय येईल? 47,125 गुणुले 100 भागिले 116 बरोबर x1. आता बुकमध्ये हे डायरेक्ट दिलेलं असतं, पण हे कसं आलं हे मी तुम्हाला इथे अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. 4 दोन्ही 8
4 9 आणि 8 4 25. आता 47,125ला ज्यावेळी तुम्ही 29ने डिवाइड करताय त्यावेळी 43,125ला आपण 29ने डिवाइड केलं आहे. आपलं उत्तर आलं 1,625 आणि गुणुले 25 केलेलं आहे. x1 आलेला आहे 40,625. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. अगदी व्यवस्थितरित्या आपण इथे समजावून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते ॲप्टेक पॅटर्ननुसार गणिताचे आजचे अतिसंभाव्य प्रश्न. या प्रश्नांचा सराव कसा वाटला आणि कोणत्या ट्रिक्स तुम्हाला सर्वात आवडल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या आदिवासी विकास विभागाची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच सर्व विषयांचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया उद्याच्या पेपरच्या विश्लेषणामध्ये. थँक्यू.